वेलकम सुजित. काय योगीराजने जी खेळी केली त्याबद्दल काय म्हणशील? चला क्षेत्ररक्षण लावलं जात आहे आणि टीम पालकने आणि टीम आरपी लाईन्स वाडा आलेत का? एक एक अतिरिक्त खेळाडू आरपी लाईन्सचा आलाय टीम पालकने. ओके, खुर्ची घे ना बाबू तुला. खुर्ची नसेल तर माझ्या मांडीवर बस. ये, लहान बाळ आहे. आरपी लाईन्स नाणेफेक जिंकून उमेश लोखंडे कर्णधार आहेत. त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सलामीची जोडी टीम पालकने संघाकडे मैदानामध्ये प्रविष्ट होते आहे. निखिल आणि निलेश. दुसऱ्या फेरीतले लॉट्स पाडण्यासाठी एकच संघाचा कर्णधार आलेला आहे, अकलोली संघाचा. पहिल्या फेरीतले जितके विजयी संघ आहेत त्या सर्वांना विनंती असेल, पुन्हा एकदा कळकळीची विनंती असेल की आपण लवकरात लवकर लॉट्स पाडले जातात दुसऱ्या फेरीचे. चला, धन्यवाद सुधारण सर. तर निखिल आणि निलेश हे दोन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अंकुश येत आहेत. नाणेफेक जिंकले खरं तर टीम आरपी लायन्स वाडा या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. तर ऑल द बेस्ट. चला, आपण लॉर्ड्स क्लिअर करतोय. जे जिंकलेले कॅप्टन्स आहेत त्या सर्वांनी मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. आपण तुमच्या समक्ष लॉर्ड्स करतोय. प्रिन्स मूव्ह जर लाईव्ह सुद्धा तो असेल, पण तुम्ही आलात तर मग ते उत्तम. चला, टायमर आपण स्टार्ट करतोय. टाइम इकडे आपण 11:10. चला, पहिला बॉल डिलिव्हर होतोय या पहिल्या डावातला आणि बॉलिंग ट्रॅकवर अंकुश सज्ज होते. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. चला, लेट स्टार्ट. सूरज पाटील सर येत आहेत. ते पुढील ड्रॉची पूर्ण प्रक्रिया ते सांभाळतील. पहिला बॉल अंकुशचा, अराउंड विकेट. ओ, फिरले आणि बॉलला फिरवलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. पहिल्याच बॉलवर मिळतील 4 चौकार. व्यवस्थित ओळखता आला नाही, पण तरी देखील गॅपमधून बॉल बाहेर जाताना 4 धावा मिळालेल्या आहेत टीम पालखणेला. पालाखणेला 4 धावा मिळालेले फलंदाज निखिलच्या माध्यमातून. बॅटच्या आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाला कामाला लावलंय फलंदाज निखिलने. बॉल थर्डमॅन लढवला जाईल तोपर्यंत 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्या आहेत. पालाकडे संघ एका स्ट्रॉंग माइंडसेटनं खेळतोय. जास्तीत जास्त धावांसाठी प्रयत्न दिसत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाल्या 6 धावा. मागच्या 2 मॅचेस ह्या लो स्कोरिंग राहिल्या. थोडा वेळ वाचला. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर लॉर्ड्स आपण करतोय. याच इनिंग ब्रेकमध्ये लॉर्ड्स होईल आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत त्या सर्व गोष्टी पोहोचतील. धावसंख्या झाल्या 6. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर निखिल. पालाकडे संघाकडून बॅकफुटला गेले, स्लॅश केले बॉलला. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटचे बॉल खाली आले होते. कॅच ड्रॉप झालाय. इतकी चांगली कमिटमेंट क्षेत्ररक्षकांनी दाखवली. बॉल पर्यंत आले, बॉल खाली देखील त्यांनी हातांची ओंजळ उघडी केली, पण कॅच कंप्लीट करता आली नाही आणि त्यामुळे संधी मिळते फलंदाज निखिलला. स्ट्राईकवर फलंदाज आहेत निलेश. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले बिनबाद 7 धावा पालाखणे.
आपण पाहतोय SP बॉईज प्रस्तुत उपसरपंच चषक 2025. संदीपजी पाटील यांचं एक दर्जेदार निवेदन. खरं तर या परिसरात हा क्रिकेटचा बहारदार खेळ आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला पाहतायत. ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ चे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेसाठी कॉल. बॉलिंगला थ्रो, योग्य कलेक्शन आणि योग्य गॅदर. फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला बसतोय टीम पालाकणीला. टूर्नामेंट वेलकम. चला आपण Second ड्रॉ round करतोय. Lords. अजून कोणी जर राहिलं असेल बघा, माझा शेवटचा पुकार आहे. अजून कोणी राहिलं असेल शेवटचा पुकार आहे. आपण प्रिन्स म्युझिक लाईव्ह आहोत. आपण Yes, लॉस या करतोय. ठिकाणी चला live Lords मॅच ऑन ठेवा, पाहिलं मॅच ऑन ठेवा. दिगाशी विरुद्ध खरिवली निवा. पहिला सामना. खरिवली निवा कॅप्टन या ठिकाणी आहेत. दिगाशी कॅप्टन या ठिकाणी आहेत. घोडगाव विरुद्ध वेडेपाडा दुसरा सामना. विजय संघ विरुद्ध अकलोली तिसरा सामना. धोंडा वडवली विरुद्ध खरिवली करण शेवटचा सामना होईल. चला, खरिवली निवा विरुद्ध दिगाशी. टॉस बॉक्स मध्ये पोचा. तर पुन्हा एकदा अपडेट्सकडे वळूया. धावसंख्या पोचते 7व्या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 3 चेंडूवर आपण पाहिलं तर 7 धावा मिळाल्या होत्या, पण त्यानंतर फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. निखिल हे 7 धावा करून बाद झाले आणि त्यामुळे भाग आता निलेश सुद्धा बाद झालेले आहेत. त्याच्यामुळे आता इतकी चांगली सुरुवात देऊनही ती टिकवता आली नाहीये पालाकडे या संघाला. आणि आता अंकुशचा शेवटचा एक बॉल बाकी. या पहिल्या षटकातला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. टायगरच्या सोबतीनं परेश आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडला आपण टायगर यांना पाहतोय. परेश हे नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. धावसंख्या 8, 2 गडी बाद. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. पंचाच्या डावीकडून बॉलर तयार होतोय अंकुश. कधी आला कधी निघून गेला ते समजलंच नाही. येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा 2 गडी बाद. टायमर ऑन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 5 मिनिटाचा कालावधी. 11 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि आता 5 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. चला, बॉलरने लगेच आपल्या जागेवर यायचंय. बॉलिंग ट्रॅकवर दर्पण येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पंचांच्या डावीकडून दर्पण स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय टायगर. दोन्ही फलंदाज फ्रेश आहेत ज्यांनी धावा बनवल्या होत्या. निखिल हे बाद झालेले आहेत, पण त्यानंतर पाहूया आता ती जबाबदारी इतर फलंदाज आपल्या खांद्यावर घेऊन चांगला खेळ देत आहेत का. जेव्हा आपण एका मोठ्या स्पर्धेत खेळतो आपल्याला आपलं सर्वोत्तम द्यायचं असतं. आपला सराव चांगला असायला हवा. आपण एक चांगली व्यावसायिकता जोपासायला हवी आणि तीच व्यावसायिकता जोपासण्यासाठी प्रत्येक संघ झटतोय. आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी झटतोय, गावाच्या नावासाठी खेळ झटतोय. चला, मॅच ऑन ठेवा. 6 मिनिटाचा कालावधी झालाय. दर्पण बॉलिंग ट्रॅकवर. ऑकवर्ड ऍक्शन आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज दर्पण येत आहेत आणि कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात फलंदाज. टायगरचा खेळ संपला 0वर. बॅक टू डकआउट. तर दर्पण पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहेत आणि टायगरचा जो खेळ आहे तो थांबवतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश पोहोचतायत.
तर दर्पण बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत आणि स्ट्रायकरला फलंदाज आहेत सतीश. ओ बॅटची एज व विकेट किपर चांगली पोझिशन घेऊन बॉल कलेक्ट करणार होता रे होता, पण त्यांच्या हातून बॉल इनसाइडला बघा. खूप चांगलं अँटिसिपेशन, डोळ्याचं पातं लवते न लवते विकेट किपरने आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण दर्पणचा वेग भन्नाट आहे, त्यात कुठलंच दुमत नाही आहे. भन्नाट वेगानं एका ऑकवर्ड ॲक्शननं तो गोलंदाजी करतोय. त्याचमुळे फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम तो करतोय त्याच्या शैलीने. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर सुद्धा विकेट मिळू शकली असती. दर्पण हुक केल्या बॉलला, खाली क्षेत्रातून बॉलला बाहेर काढलंय आणि फाईन लेग क्लिअर होईल, कारण त्या ठिकाणी आउटफील्ड आहे फास्ट. धावा मिळतील 4, चौकार. चार धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 12वर. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूचा खेळ झालेला आहे. 9 चेंडूंमध्ये 12 बनले आहेत आणि पुढच्या 9 चेंडूंमध्ये किती बनतील त्या देखील गोष्टीकडे लक्ष प्रेक्षक देत आहेत. आपण जर सभोवताली या मैदानाचं पाहिलं तर प्रेक्षक मोठ्या संख्येनं आपल्या आवडत्या संघाला प्राधान्य देण्यासाठी आलेले, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे ती ऊर्जा खेळाडूंना मिळते. मग ते कुठलंही सत्र असू द्या, जेव्हा तुमच्या पाठीराख्याने तुम्हाला जे मोटिवेशन देण्याचं काम केलंय त्यामुळे तुमची सुद्धा ऊर्जा दुप्पट होते. असं कित्येक वेळा आपण अनुभवलेलं आहे. लेजंडरी क्रिकेटर सदानंद सर आपण देखील ते अनुभवलं असेल. तुमच्या गावातले जेव्हा प्रेक्षक तुम्हाला समर्थन देण्यासाठी पोहोचतात, आपसुक अशी ऊर्जा तुम्हाला मिळते. यावेळेस चांगला बाउन्सर, नियंत्रणाचा बाउन्सर गोलंदाज दर्पणच्या वतीनं पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय, 1 चौकार या षटकात आला, पण बाकी चेंडूंवर दर्पणचाच दरारा पाहायला मिळालेला आहे. शेवटचे 2 बॉल्स बाकी या दुसऱ्या षटकातल्या धावसंख्या थांबले 12 या आकड्यावर. पुढचा बॉल दर्पण ओव्हर द विकेटनं. बॉल यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होतोय, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्येला खूप चांगल्या पद्धतीने वेसण घालण्याचं काम गोलंदाज अंकुश आणि गोलंदाज दर्पण या दोघांनी केलेले आहे. या षटकात तर फक्त 4 धावा मिळाल्या आहेत टीम पालाखणेला. शेवटचा 1 बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. ऑडव्या बॅटनं खेळायचं होतं, शॉर्ट ऑन पुल करायचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी फलंदाज बॅटर थांबा, पंचांचा निर्देश पहा. अगोदर तुमच्या बॅटचा संपर्क झालाय मान्य आहे, पण तो बॉल जमिनीशी ब्रश होऊन विकेट किपरच्या हातात आलाय का, ती शहानिशा पंचांना करायची. लक्षात घ्या, तुमची इमानदारी नक्कीच वाखाणण्याजोगी. आपण चेक करतोय, रिप्लेमध्ये चेक करणार आहोत की बॉल जमिनीला ब्रश होऊन विकेट किपरच्या हातात गेलाय का, ती शहानिशा आपण करतोय. चला टॉससाठी या. निवाचा खरिवली संघ आणि दिघाशी दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी आहेत. आपण इनिमिडिएटली टॉस करूया. सूरज पाटील सर त्या ठिकाणी उपस्थित असतील. खरिवली निवाची टीम आणि दिघाशी या दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी तयारीत राहा. बॅटचा संपर्क झालाय, फक्त विकेट किपर बॉल कलेक्ट करताना बॉल खाली लँड होऊन त्यांनी कलेक्ट केलाय का ते पाहायचंय. क्लीन आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत. चला क्लीन आहे, बॅटर आउट आहे. चला बॅटर आउट आहे. नवीन बॅटर लगेच पाठवून द्या फास्ट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2. चला खरिवली निवा आणि दिघाशी दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. खरिवली निवा तुमच्या वीर बजरंग तीच खरिवली टीम रेडी आहे. आणि दिघाशी तुमचं काय काम तिकडे? 5-6 जण खरिवलीचे आहेत, मधोमध दिघाशीचे कॅप्टन आहेत. गेम प्लॅन डिस्कस करतायत.
मित्र आहेत. एकाच परिसरात जेव्हा आपण राहतो तेव्हा तो नक्कीच मैत्रीचा भाव प्रकट होत असतो आणि त्याचमुळे थोडासा विरंगुळा सामना सुरू होण्याच्या अगोदर आपण त्यांच्या वतीने पाहिला. तर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय प्रीतम येतोय. चला मॅच ऑन ठेवा. प्रीतम बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर आणि फलंदाज आपण पाहतोय तर म्हणजेच स्ट्राईक एंडला परेश आपण पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडला प्रणेश आपण पाहतोय. परेश आणि प्रणेश ऑन साइडला बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगचे बॉलला चेस करतायत पण चेस इनकम्प्लीट. बॉल सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या बॉलवर चौकार. एसपी ट्रॉफी वेलकम. प्रीतम तरी यांनी जर विकेट हॅट्रिक लगवली या ओव्हरला तर ग्रामपंचायत सदस्य बिलोशी रोहित सुतार यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. नोंद करा पहिल्या विकेटची की नाही तर नाही. बॉल काही काळ हवेत होता. काऊ कॉर्नरला अडवला जाईल तोपर्यंत सिंगल आणि डबल मध्ये रूपांतरित करण्याचा मौका मिळाला. थ्रो बघा परफेक्ट थ्रो बॅटिंग एंडला. तर परेश पालाकने यांनी जर षटकार मारला तर प्रति षटकारला संदीप पाटील यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राईज लागलेले. क्या बात आहे. एका बाजूला ग्रामपंचायतचे किंग मेकर संदीप पाटील तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बॉलरला मोटिवेट करत आहे ग्रामपंचायत सदस्य रोहित सुतार. धावसंख्या 18. खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल काही काळ हवेत जरूर होता पण धाव काही मिळणार नाही या चेंडूवर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या 18 नियंत्रणामध्ये आहे. आरपी लायन्स वाडा या संघाकडून आतापर्यंत चांगलाच खेळ गोलंदाजीचा पाहिला. मुख्यत्वे दर्पणचं ती इम्प्रेसिव्ह षटक फक्त 4 धावा खर्च करताना 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. आणि काय रिदम आहे गोलंदाज दर्पणची इम्प्रेस करणारी. प्रीतम बॉलिंग ट्रॅकवर. प्रीतमच्या बॉलला उडवलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न पडला कमी आणि मिळते झेलची हमी. धक्का 5वा टीम पालखणे. पोहोचताय. चला मॅच ऑन ठेवा मित्रांनो. वारंवार प्रत्येक विकेट नंतर ओव्हर नंतर चौकारानंतर षटकारानंतर एकत्र येण्याची काही गरज नाहीये. आपण जेव्हा कमी संघ घेऊन मोठं वेळापत्रक खेळवतो अशा वेळेला तुम्हाला संधी 6 षटकांचा फॉर्मॅट असेल तेव्हा तुम्हाला आम्ही मौका देऊ शकतो पण आता मुळीच नाही. फुल लेंथ बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हलकासा बॉल टॉसवर टप्पा पडल्यानंतर आर्बर होता. गोलंदाज प्रीतमच्या वतीनं येतोय हा डॉट बॉल. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या थांबले 18 वर. पुन्हा एकदा फुल टॉस होता. डीप होणारा. व्यवस्थित आपल्या बॅटच्या मध्यावर बॉलला घेता आलं नाही आणि त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 18 जिंकण्यासाठी 18 चेंडू 19 धावा. 18 बॉल्स अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज असेल सूरज पाटील सर. टॉस करण्याकरिता या ठिकाणी आमंत्रित करूया मान्यवरांना. रवींद्र भोईर यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यावं. एसपी ट्रॉफी आजची 5वी रात्र आणि आपण दुसऱ्या फेरीमध्ये येत आहोत. सेकंड राऊंड या ठिकाणी मात्र मॅच पाहायला मिळणार आहे. एकमेकांना टक्कर देताना 2 संघ एका बाजूला असतील. एका बाजूला खरिवली असेल तर दुसऱ्या बाजूला दिगाशी. जवळच्या 2 टीम परंतु क्रिकेटचं एक मोठं युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी बघायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच असेल आणि नाणेफेक या ठिकाणी एसपी ट्रॉफी सेकंड राऊंड फर्स्ट मॅच करताना रवींद्र भोईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि टॉस या ठिकाणी होत आहे.
टॉस जिंकलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे दिगाशी. आई गावदेवी दिगा टीम टॉस विन आपण झालेला दुसरी फेरी आहे आणि हा सामना खूप जिंकणं गरजेचं आहे आपल्या तिसऱ्या राऊंडमध्ये पोहोचण्याकरिता. काय घेणार? फिल्डिंग. फिल्डिंग करताना 3 ओव्हरच्या मॅचमध्ये विपक्ष टीमबरोबर कशा पद्धतीने फाईट द्याल? कमीत कमी धावापत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. कमीत कमीचा प्रयत्न करणार आहात, जास्तीत जास्तचा प्रयत्न आपण विकेटचा प्रयत्न करणार आहात. या टीमसोबत या सीझनमध्ये किती वेळा टक्कर झाली आणि किती वेळा आपण जिंकलेला आहात? एकदाच झालेली, त्यांनी आम्हाला हरवलं होतं. चांगला संघ आहे तो. चांगला संघ आहे आणि तुमचं या ठिकाणी मात्र यावेळेस परतफेड करणार का? हो, नक्कीच प्रयत्न करू. प्रयत्न करणार आहे. फिल्डिंग घेतलेली कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही एकदा जिंकले त्यांच्या विपक्षमध्ये आणि ही मॅच ते मात्र तेवढ्या जिद्दी लढणार आहे. आपल्याकडे बॅटिंग येते, टार्गेट कुठपर्यंत पण द्याल? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. क्या बात आहे. 40+. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन वीर बजरंग खर्ली टीम आणि आई गावदेवी दिगाई टीम. ओव्हर टू कॉम बॉक्स. पुढील सामन्याची नाणेफेक असेल वेडेगाव विरोधात घोटगाव. वेडेगाव विरोधात घोटगाव. हो नाही, फक्त पुकारा करतोय. त्यानंतर तिसरा सामना असेल अकलोली विरोधात विजयी संघ, सध्या जो चालू आहे तो. आणि चौथा सामना असेल दोंडा वडोली विरोधात खरिवली करण. किती धावा पाहिजेत जिंकण्यासाठी? किती धावांचं टार्गेट आहे? 19 ना. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय परेश. सलामीची जोडी मैदानामध्ये कोण आहे? ऐनुल आणि रुपेश. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जात आहे. बॅकफुट पंच पाहायला मिळतो. खणखणी दणदणीत असा चौकार. बाद 4. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 5. अन्यथा स्ट्रायकरला येतो तो मला वाटतंय रुपेश लोखंडे. एक जबरदस्त घनाघाती पिच हिटर फलंदाज म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचा नावलौकिक आहे, दबदबा निर्माण केलेला आहे. अनेक गोलंदाजाला ज्याने आपल्या बॅटीचं पाणी पाजले, अनेक गोलंदाजांना ज्याने आपले बॅटीचे तडाखे दिलेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे आणि खंडू जातोय खणखणीत दणदणीत असा चौकार. धावसंख्या 9. वेडेगाव आणि घोटगाव दोन्ही संघ नायकांनी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला असलेल्या समालोचन कक्षामध्ये येऊन पोहोचायचं आहे. तीन चेंडू टाकून झाले. धावा झालेल्या 9. जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 19. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला फेकून दिलंय आवडत्या पट्ट्यामधनं. उत्तुंग गगनचुंबी षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 15.
प्रेक्षक चेकाळतायत कारण बरेच वेळ झाला त्यांच्याकडे काही कमाईचं साधन आलेलं नाही अजून. जेल घेतलाय का बघा. नाही ना. नाही दिसत नाही. नाही खूप अंधारामध्ये. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढली जाते. हा काय नाव. रमेश जाधव खानिवली यांनी अप्रतिमाचं झेल टिपलाय. प्रेक्षक आहेत आणि संदीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं मानकरी ठरले रवींद्र जाधव. काय काय म्हणाल या ठिकाणी रमेश जाधव खानिवली आहेत. मॅच बघताना बक्षीस मिळते, आनंद वाटतो का. एकदम आनंद वाटतो. संदीप भाऊंचं आयोजन क्रिकेट स्पर्धेचं कसं वाटतंय. एकदम मजेत. तर या ठिकाणी रवींद्र भोईर यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. रमेश जाधव खानली यांना चौकार. गुड कॅच. आरपी लाईन्स वाडा विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन. वेडेगाव आणि घोडगाव नाणेफेकीसाठी यायचं आहे. सूरज पाटील जा. सूरज पाटील. आदेश राऊत येत आहेत. गोल्डन फिंगर अप रायगडवरनं येत आहेत. सुतारवाडीवरनं. चला तर आले आल्या त्यांच्यावर कामाची जबाबदारी. वेडेगाव घोडगाव नाणेफेक करून घ्या. हा रोहित सुतार यांची मित्र परिवार असलेल्या सुतारवाडीमध्येच आदेशराव त्यांची बदली मागून घेतलेली आहे. का तर रोहित सुतारचे प्रचंड मित्र त्या पट्ट्यामध्ये राहत आहेत. रायगड पर्यंत रोहित सुतार फेमस आहे.